मित्रांनो, गडावर असणारं हे एक शिवलिंग आहे. सध्या काहीसं भग्न अवस्थेतच आहे हे. आणि आपण किल्ला बराचसा एक्सप्लोर केलेला आहे. आणि आपण जो कटलदार जो धबधबा आहे त्या पॉईंटकडे आता सध्या चाललो आहे. तर तिथं थोडीशी संक्षिप्तपणे एक तुम्हाला किल्ल्याची माहिती आणि संपूर्ण जे काय इतिहास या गडाचा राहिला आहे तो समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर आता आपण कटलदार वॉटरफॉलचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिकडे चाललो आहे. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत सातवाहनकालीन 1500 वर्ष जुन्या असणाऱ्या असा एक किल्ल्यावर. आणि हा लोणावळ्या परिसरातील हा एक किल्ला आहे. त्याचं नाव आहे राजमाची. तर आज सकाळपासून आपण या किल्ल्याची भटकंती करत आहोत. तर या किल्ल्याचा इतिहास 1500 वर्षापर्यंत जातो मागं. आणि पुढे जसं आपण शिवकाळात येतो तर शिवकाळात 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे की तिकोना, त्यानंतर लोहगड, विसापूर असे जे पवन मावळातील छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले घेतले. त्याच वेळेस हा राजमाची किल्ला महाराजांनी त्यांच्या ताब्यात आणला. आणि हा किल्ला टेहाळणी बुरुज म्हणून वापरण्यात येत असे. तर या भागातून जो बोरघाट मार्ग आहे त्या बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला ताब्यात महाराजांनी घेतला. आणि संपूर्ण या विस्तृत अशा परिसरावर महाराजांना आणि या स्वराज्याच्या मोठ्या अशा लढ्याला एक संरक्षण म्हणून हा किल्ला या ठिकाणी दाखल झाला. तर इथंच तुम्हाला आता उन्हाळ्याचं सीझन आहे आणि इथं मागं तुम्हाला एक सुकलेली अशी एक जागा दिसत असेल. तर हा सुप्रसिद्ध असा कटलदार वॉटरफॉल आहे. तर तुम्ही जर पावसाळ्याच्या वेळेत आलाय तर सुंदर असं याच ठिकाणावरून तुम्हाला सुंदर असा या वॉटरफॉलचा व्ह्यू दिसेल. आणि इकडच्या साईडनी हा एक तटबंदीचा असणारा बुरुज आहे. या बुरुजच्या आतून गेल्यावर दुहेरी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. तर ती तटबंदी सुद्धा आपण आता पाहूया.
परत काकडी हे असं ठेवून देतो लोक. काय कधी जास्त लोक असली तर होतो जाता, लोक नसली तर धंदा पण होत नाही. म्हणून अशी तिथं आपलं काहीतरी. आणि म्हणजे तुमचं पूर्ण टुरिस्ट लोकांवरच आहे सगळं बिझनेस? टुरिस्ट वगैरे सगळं. चांगली गोष्ट. आणि तुम्ही किती वाजेपर्यंत थांबता इथं रोज? आता पहिली कोरोनाच्या आधी येत होते लोक अशी यायची, तर तेव्हा नव्हतं येत नाही, राहायचं मुक्कामी लोक चालत यायचे. आता लोक कोरोनापासून मुक्कामी राहत नाही, कोणी आले टू व्हीलरवर तरी परत रिटर्न जातात ना तिला बघून, थांबत नाही कोणास. काही लोक मुक्काम करायची तर त्याचे राहण्याचं 4 रुपये भेटायचं, आम्हाला जेवणाचं भेटायचं, नाश्ता सकाळचा भेटायची. मी ते राहिले नाही, मी असं उत्पन्न नाही जास्त. आता या काजेच्या सीझनमध्ये लोक येतात सातारा, तर ते एवढे राहतात. कसं प्रत्येक जणाच्या आता गावात बुकिंग वगैरे घेतात मी, असे प्रत्येक जणाच्या ओळखीचे वगैरे असतात. मी असं म्हणजे आता काजे सीझन संपला का कमी आहे, राहणारे लोक कमी झाले आता, चालत येणार. जो माणूस ट्रेक करत यायचा तो मुक्कामच करायचा. सगळे बार लोणावळ्यावर यायचा तर दिवशी तो मुक्काम. मग मुंबईचं जर असलं ते खाली उतरलं एक पाऊल वाटे कर्जतला जाणार, तिकडे लेण्या आहेत मध्ये कोणाला किंवा तर त्या लेण्या करून मग माणूस घरी जायचं नाही. सकाळचा येतो नाश्ता करून निघाला, उन्हाच्या आत तो निघून मुंबईला तिकडं कर्जतला पोहोचायचं. आणि म्हणजे इथं जास्त करून म्हणजे पावसाळ्यामध्ये सीझन आहे फिरायचं? हा, पावसाळ्यामध्ये जास्त, पावसाळ्यात हिवाळ्यात वगैरे. उन्हाळ्यामध्ये थोडं जास्तच ऊन असतं. दिवाळीत वगैरे अशा सुट्ट्या वगैरे पडतात तेव्हा पण चांगला. संपूर्ण किल्ला पाहिल्यानंतर परतीच्या मार्गावर असताना गावातील एका लहान मुलीने हातावर गणपतीचे सुंदर चित्र काढून दिले आणि अशा प्रकारे श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा हा ट्रेक आम्ही इथे संपवला.